चालू आवाज येते का? आवाज येते का? आवाज कोणीतरी लाईक करा. ओके, आता आले. हां, केलेलं आहे. बोला. हॅलो, आवाज येते का? तर आवाज येतोय का? आवाज येतोय असं ग्राह्य धरून मी बोलतोय. आज पुरोगामी विचारमंच नाशिक यांच्या वतीनं सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे. या व्याख्यानमालेचं आयोजन करून ज्यांनी केलं ते सन्माननीय विलासजी कांबळे, ज्ञानेश्वर पाटुळे, सतीशजी गवारे, गजानन निकाळजे, अशोकजी खडसे व इतर सर्व मान्यवर. साथियो, आजच्या या फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेचा विषय आहे मातंग समाजाची दिशा व दशा. या विषयाला अनुसरून मी आपणाशी माझं मत एक कार्यकर्ता म्हणून व्यक्त करणार आहे. मित्रो, मातंग समाजाची दशा या विषयावर अनेकदा आपले वक्ते, आपले कार्यकर्ते आपलं मत मांडत असतात. हे मत मांडत असताना ज्या काय विविध अडचणी आहेत आपल्या समाजामध्ये, जे काय सामाजिक स्थिती आहे, आपल्या समाजावर होत असलेले अन्याय अत्याचार, या सगळ्या गोष्टी मांडण्याचं काम केलं. आपणाला ज्ञात आहे की आज आमच्या समाजाची सामाजिक स्थिती काय आहे, आज आपली शैक्षणिक स्थिती काय, राजकीय स्थिती काय, सामाजिक स्थिती काय, सांस्कृतिक स्थिती काय, आपले प्रशासनातली अवस्था काय आहे, या सगळ्या गोष्टी बहुतांशी कार्यकर्ते आणि समाजातल्या बऱ्याच लोकांना माहीत आहेत. आपण विचार केला तरी समाजाची सामाजिक स्थिती असण्याचं काय कारण आहे? आमच्यामध्ये पुढारी झाले नाहीत का? की आमच्या चळवळी संघटना निर्माण झाल्या नाहीत? शेकडो संघटना, शेकडो पुढारी आमच्यामध्ये निर्माण झालेत. अनेक नेते, मंत्री, आमदार, खासदार आमच्यामध्ये निर्माण झालेत. एवढंच नाही तर 1952ला जेव्हा पहिलं इलेक्शन लोकसभेचं या भारतामध्ये झालं, त्यामध्ये पाथरीचे देवराव कांबळे BBC लंडनहून रेडिओवरून पहिल्यांदा बातमी आली आणि पाथरीचे देवराव कांबळे हे मातंग समाजाचे पहिले खासदार झाले. इंग्रजाच्या काळामध्ये जात पंचायतचे सदस्य सन्मान्य तात्यासाहेब भिंगारदेव होते आणि त्याचबरोबर मातंग समाजाच्या सामाजिक बदलासाठी काम करणारी संघटना 1923ला पुण्याला के सगट आणि वायदंडे नावाच्या 2 मातंग समाजाच्या पुढाऱ्यांनी निर्माण केली. तेव्हापासून आपल्या संघटनेचा इतिहास आपण जर बघितला तर या मातंग समाजाच्या उद्धार आणि उत्कर्षासाठी, बदलासाठी आणि अस्तित्वासाठी शेकडो संघटना आजपर्यंत कार्यरत आहेत. अनेक नॅशनल नेते, राज्य पातळीवरचे पुढारी आपल्या समाजामध्ये निर्माण झालेले आहेत. तरी पण आजच्या स्थितीमध्ये आपण जर बघितलं तर एक मालिका महाराष्ट्रामध्ये दिसते की जर खऱ्या अर्थानं जर जास्तीत जास्त दलित आणि उपेक्षित समाजामध्ये अन्याय कोणाकडे होत असेल तर मातंग समाजामध्ये होतो. मातंग समाज आपण सांगतो की नंबर 2चा मागासवर्गीयातला समाज आहे. गाव तिथं मांगवड अशी आमची सामाजिक स्थिती आहे. एवढा मोठा समाज असताना देखील आमच्यावरच अन्याय मोठ्या संख्येनं होतो, मालिका आमची चालू होते. याचं काय कारण आहे? आमची भीती, आमची धास्ती कुणालाच का वाटत नाही? आणि या मातंग समाज एवढा दुबळा आणि कमजोर आहे अशी भावना आहे प्रस्थापिताच्या निमनवाद्यांची आहे का, की जेणेकरून अन्याय करताना टार्गेट मातंग समाजाला पकडून अन्याय केला जातो? काय कारण आहे याचं?
तर या गोष्टीवर आपण जेव्हा गंभीरपणे विचार करतो, एक कार्यकर्ता म्हणून मी एक समाजाच्या चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता, मी समाजामध्ये राहून समाजाचे प्रश्न समजून घेऊन या समाजासाठी काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी अतिशय गंभीरपणे कधी कधी विचार करतो की काय कारण आहे, काय अवस्था आहे. तेव्हा माझ्या लक्षात काही गोष्टी येतात कार्यकर्ता म्हणून, त्या गोष्टी मी आपल्यापुढे व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण हा उपक्रम जो पुरोगामी विचार मंचानं जो चालू केलेला आहे तो आदरणीय आहे. कारण या माध्यमातून तरी किमान समाजामध्ये सामाजिक काम करणारे आणि विचारवंतांचा विचार लोकांपर्यंत पोहोचावा ह्या भूमिका घेऊन आपण काम करता. साथियो, आपण जर बघितलं तर मग एवढं मोठं आज महाराष्ट्रामध्ये खासदार झाले देवराव कांबळे, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना निर्माण झाल्या, अनेक संघटनेचे अनेक नेते निर्माण झाले, अनेकांनी अनेक प्रश्नावर काम केलं, तरी पण सामाजिक स्थिती अपेक्षित बदलू शकली नाही. कारण अपेक्षित यासाठी म्हणतो की आपण जर तुलना केली की जे स्वातंत्र्याच्या नंतर मातंग समाजाच्या बरोबर असलेल्या ज्या काही जमाती आहेत, त्यांच्यासारखं जीवन असणाऱ्या ज्या काही जाती आणि जमाती आहेत, त्यांच्या आणि आपल्या जर ह्याच्यामध्ये आपण विचार केला, तुलनात्मक विचार केला परिस्थितीमध्ये, सामाजिक परिस्थितीमध्ये, तर मातंग समाज अतिशय मागासलेला त्या दृष्टीनं आपल्याला दिसतोय. आणि त्याचं कारण जर बारकाईनं बघितलं तर ही कारण काय आहे या गोष्टीवर आपण लक्ष देणं आणि मग आपल्या मातंग समाजाच्या अस्तित्वाची लढाई यशस्वी करून मातंग समाज एक आदर्श समाज निर्माण करण्याच्या दृष्टीनं आपण काय केलं पाहिजे यावर देखील आपण चर्चा करणं, यावर देखील आपण विचार करण्याची आवश्यकता आहे आणि त्यानुसार आपल्याला प्रोग्राम आखण्याची आवश्यकता आहे. कारण आज आपण महाराष्ट्रामध्ये अनेकदा गांभीर्याने बघितलं असताना एक गोष्ट माझ्या प्रामुख्यानं लक्षात येते. ती कोणती गोष्ट लक्षात येते की मातंग समाजाचा उद्धार न होण्याचं कारण आणि मातंग समाजाच्या चळवळी यशस्वी न होण्याचं कारण आपण बारकाईनं गंभीरपणे बघितलं तर एक लक्षात येतं. मी बघतोय की जे पुढारी आमच्या समाजामध्ये निर्माण झाले, माझ्यापासून ते सगळेच कार्यकर्ते पुढारी निर्माण झाले आणि आम्ही सगळ्यांनी सांगितलं की मी या समाजाचा पुढारीने कार्यकर्ता का झालोय, तर मला या समाजाचा उद्धार करायचा आहे, या समाजाचं परिवर्तन घडवायचं आहे, या समाजाला सुखी आणि सन्मानानं मला बघायचं आहे आणि म्हणून या समाजाचा पुढारी झालोय आणि म्हणून मी समाजाचं काम करतोय, अशी बहुतांशी धारणा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची पुढाऱ्याची महाराष्ट्रामध्ये दिसते. मग आम्ही जर विचार केला, बारकाईनं बघितला आणि गांभीर्यानं याच्यावर विचार केला तर आमच्या लक्षात येतंय की बाबा ठीक आहे, समाजाच्या उत्कर्षासाठी आम्ही पुढारी काम करतोय, कार्यकर्ता काम करतोय, मग काही अंशी जे अपेक्षित समाजाचा उद्धार होणं अपेक्षित होतं तो उद्धार झालेला दिसत नाही, मात्र पुढाऱ्याचं कल्याण झालेलं आम्हाला दिसतं. कारण आमच्या समाजाचे जे पुढारी चळवळीचे नेते कार्यकर्ते झाले त्यांच्यामध्ये खूप मोठा बदल झालेला दिसला. त्यांची घरं बदलली, त्यांच्या गाड्या बदलल्या, त्यांचं जगणं, त्यांचं वागणं बदललं, अतिशय सुख आणि समृद्धीचं जीवन आमचे पुढारी बदलू लागले, जे पुढारी आमच्या समाजाच्या हितासाठी आणि सुखासाठी निर्माण झाले होते. म्हणजे बदल कुणात झाला, बदल समाजात झालेला मला जास्त दिसत नाही, पण पुढाऱ्यामध्ये बदल झालेला दिसतो. याचं कारण एक आहे की या सगळ्या गोष्टीत आमच्या गोष्ट लक्षात येते की खऱ्या अर्थानं बदल समाजात होणं अपेक्षित होतं, पण पुढाऱ्यात बदल होतो पण समाजात बदल होत नाही. त्याचं कारण काय, तर त्याचं कारण एक आहे की खऱ्या अर्थानं समाजाच्या बदलासाठी काम करणारा, त्यागी समर्पितपणे काम करणारा कार्यकर्ता निर्माण होणं आवश्यक होतं, मात्र त्या पातळीवरचे कार्यकर्ते आमच्या समाजात निर्माण झाले नाहीत. काय कारण आहे त्याचं? नाहीत निर्माण झाले, अपेक्षित कार्यकर्ते नाहीत निर्माण झाले. काय कारण आहे, तर कार्यकर्ता निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे, कार्यकर्ता निर्माण करणारी जी प्रक्रिया आहे, ती कार्यकर्त्याला निर्माण करणारी प्रक्रिया म्हणजे चळवळीमध्ये कार्यकर्त्याला शहाणं करण्यासाठी प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. तर साधी गोष्ट आहे, एखादं घर आपल्याला बांधायचं असेल तर आपण इंजिनिअरकडे जातो आणि प्लॅन एस्टिमेट तयार करून घेतो. मग मला सांगा, आमचा समाज बांधायला निघालेल्या कार्यकर्त्यांनी, चळवळी संघटनेची जिम्मेदारी काय की आमचा प्लॅन आम्हाला तयार करावा लागेल आणि तो प्लॅन सक्सेस करायचा असेल, यशस्वी करायचा असेल, तो सक्सेस करायचा असेल, यशस्वी करायचा असेल तर आमच्यामध्ये कुशल प्रशिक्षित कार्यकर्ता अपेक्षित आहे. आणि प्रशिक्षित कार्यकर्त्याचा संच घेऊन आम्ही जर सामाजिक उत्कर्षाची चळवळ गतिमान करण्यासाठी निघालो तर निश्चित आणि निश्चितपणे आपण आमच्या समाजाचा उत्कर्ष करू शकतो. पण महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षित कार्यकर्त्यांची ज्या पातळीवर चळवळ चालवणं आवश्यक होतं त्या पातळीवर चळवळ चालवलेली नाही. याचा अर्थ कुणीच चालवली नाही असं नाही, अनेकांनी प्रयत्न केले, पण काही अडचणीचा अभाव म्हणून ते प्रयत्न यशस्वी झाले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, का यशस्वी झाले, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक गोष्ट आम्हाला सांगितली की कुठलीही चळवळ आम्हाला जर यशस्वी करायची असेल, तर चळवळीसाठी आम्हाला 3 गोष्टी द्याव्या लागतात. आणि त्या 3 गोष्टी कोणत्या, तर आम्हाला चळवळीसाठी वेळ द्यावा लागतो,
आम्हाला चळवळीसाठी ब्रेन द्यावा लागतो आणि आम्हाला चळवळीसाठी साधनं द्यावी लागतात. जर वेळ, मेंदू आणि साधनं समाजातल्या माणसांनी दिली तर निश्चितपणे समाजाची चळवळ गतिमान होऊ शकते. पण भावानो, आमच्या चळवळी अपयशी होण्याचं बेसिक कारण इथं येतं, कारण आमच्या चळवळी चालल्या कुणावर. मी जर गांभीर्यानं पण विचार केला तर एक गोष्ट आमच्या लक्षात येते की आमच्या चळवळी चालल्या कुणावर. काँग्रेसचा पैसा चळवळ मातंग समाजाची, राष्ट्रवादीचा पैसा चळवळ मातंग समाजाची, सेनेचा पैसा चळवळ मातंग समाजाची आणि भाजपचा पैसा चळवळ मातंग समाजाची. अरे या पातळीवर जर आमच्या चळवळी चालल्या, इतरांच्या साधनावर आमच्या चळवळी जर चालल्या तर त्या चळवळी कुणाच्या इशाऱ्यावर चालतील? त्यांच्या इशाऱ्यावर चालतील. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की तुम्हाला जर तुमची चळवळ यशस्वी करायची असेल तर तुमच्या साधनावर तुमची चळवळ तुम्हाला उभी करावी लागेल. आणि तुमच्या साधनावर जोपर्यंत तुम्ही चळवळ तुमची उभी करणार नाहीत तोपर्यंत तुमची चळवळ तुम्ही यशस्वी करू शकणार नाहीत. आणि म्हणून जर समाजाची चळवळ आम्हाला यशस्वी करायची असेल तर आम्हाला या गोष्टी गांभीर्यानं बघण्याची, या गोष्टीकडे गांभीर्यानं विचार करण्याची आवश्यकता आहे आणि तरच आपण आपली चळवळ यशस्वी करू शकतो. मित्रांनो, आज बघतो मातंग समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक आया बहिणीची इब्रत लुटली जाते. काय होतंय? व्हॉट्सअपला 4-5 पोस्ट पडतात, त्या अनुषंगानं व्हॉट्सअपलाच फक्त मोठ्या गोष्टी केल्या जातात. आम्ही फकीराची अवलाद आहोत, आमच्या हातात तलवार आहे, या सगळ्या गोष्टी केल्या जातात. पण मित्रांनो, आम्ही आमच्या आदर्श महापुरुषांच्या बहादुरीच्या गोष्टी सांगत असताना या त्यांच्या बहादुरीवर किंवा त्यांच्या ताकदीवर आपण बराच काळ टिकू शकत नाहीत. तर आम्हाला काय करावं लागेल? त्या आदर्श महापुरुषांची ताकद आणि त्या आदर्श महापुरुषांचा विचार समजून घेऊन आम्हाला आमच्या पातळीवर आमची चळवळ गतिमान करावी लागेल. आम्हाला आमच्या पातळीवर आमचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी लढावं लागेल. तर खऱ्या अर्थानं आम्ही आमची चळवळ यशस्वी करू शकतो. महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यकर्ते पुढारी आहेत. मी बघतोय गांभीर्यानं या सगळ्या गोष्टीकडे मी ऑब्झर्वेशन करतो. मी जास्त सोशल मीडियावर नसतो, मी फेसबुकवर जास्त माझा वेळ जात नाही. मी वाचतो, मी समजून घेतोय की आज काय स्थिती आहे माझ्या समाजाची, आज काय अवस्था आहे माझ्या समाजाची, माझ्या समाजातल्या पुढाऱ्यांची काय भावना आहे, माझ्या समाजातले नेते कार्यकर्त्यांची काय मतं आहेत, काय कुठल्या पातळीवरती चर्चा करतायत, कुठल्या पातळीवरती बोलतायत आणि आज समाजाची अवस्था काय, समाजाचे सामान्य प्रश्न काय, या सगळ्या गोष्टीवर आपण विचार केला पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये गांभीर्यानं जर विचार केला तर बहुतांशी चळवळ आणि संघटना प्रश्नावर काम करतात. आमचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहेत. आमचा प्रश्न अन्याय अत्याचाराचा प्रश्न आहे, आमचा प्रश्न आहे बार्टीसारख्या याच्यामध्ये आम्हाला न्यायापेक्षित न्याय मिळत नाही, तो आमचा प्रश्न आहे. बघतोय सोशल मीडियावर या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. आमचा प्रश्न शैक्षणिक प्रश्न आहे, आमचा प्रश्न प्रशासकीय प्रश्न आहे. आमच्या प्रशासनामध्ये काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्याला अपेक्षित वागणूक मिळत नाही आणि एवढंच नाही तर प्रशासनामध्ये ज्या सन्मानानं वागवायला पाहिजे त्या सन्मानानं वागवलं जात नाही. या सगळे आमचे प्रश्न आहेत, या सगळ्या आमच्या अडचणी आहेत आणि या अडचणी आमच्या सुटत नाहीत. ही म्हणून आम्ही महाराष्ट्रभर बोलत असतो की आमची स्थिती आहे. मग मला सांगा, आणि मग ह्या सगळ्या गोष्टीवर आम्ही काय करतो? एक संघटनेचा माणूस येतो, एक प्रश्न घेतो, मग आरक्षणाचा प्रश्न घेतो, कुणी अन्याय अत्याचाराचा प्रश्न घेतो आणि त्या प्रश्नावर लढायला लागतो. कालांतरानं काही दिवसांत तो प्रश्नही सुटेल, नाही असं नाही. संघर्ष जर तीव्र केला तर तो प्रश्नही सुटेल. पण प्रश्न मिटणार आहेत का? आपण जर बाकी विचार केला की तो प्रश्न सुटेल, पण प्रश्न मिटणार आहेत का? बिलकुल नाही, प्रश्न मिटणार नाहीत. प्रश्न आणखीन प्रश्नाची मालिका तशीच राहणार आहे. म्हणून आम्ही आमच्या लढाया महाराष्ट्रामध्ये आम्ही जे लढल्या त्या आम्ही प्रश्नावर लढाया लढल्या आणि म्हणून आमचे प्रश्न काही मिटत गेले, पण प्रश्न सुटले नाहीत. आम्हाला जर आमचे प्रश्नच खतम करायचे असेल तर आम्हाला आमच्या प्रश्नाचं कारण शोधावं लागेल. आम्हाला आमच्या प्रश्नाचं कारण शोधावं लागेल आणि कारण शोधून आम्हाला जे कारण आहे आमच्या प्रश्नाचं त्या कारण शोधून आम्हाला कारणावर लढाई उभी करावी लागेल, जेणेकरून आमचे प्रश्न शिल्लक राहणार नाहीत. आणि म्हणून हे जर आम्हाला करायचं असेल तर आम्हाला पहिल्यांदा आम्हाला समजून घ्यावं लागेल. आम्ही मातंग म्हणतो, ठीक आहे की एक साधी गोष्ट आहे की एखाद्या घरामध्ये 4 माणसामध्ये जर विचार असेल तर त्या घराला समाजामध्ये किंमत आणि प्रतिष्ठा असते. मग मला सांगा, आमच्या समाजाला सामाजिक प्रतिष्ठा मिळवायची असेल तर आमच्या समाजालाही विचार असला पाहिजे. मग आम्ही हा कधी विचार केलाय का की मातंग समाजाची सामाजिक प्रतिष्ठा नाही आहे, मग ती आम्हाला प्राप्त करायची, मिळवायची? जर मिळवायची असेल तर आमच्या समाजाच्या प्रतिष्ठा निर्माण करून देणारी विचारधारा कोणती आहे? कोणती विचारधारा आमच्या समाजानं स्वीकारावी लागेल? कोणती विचारधारा आमच्या समाजानं समजून घेऊन स्वीकारून जगावी लागेल? आणि ती विचारधारा समाजामध्ये जर रुजली तर आमच्या समाजाला सामाजिक प्रतिष्ठा मिळू शकते. या सगळ्या गोष्टीवर विचार करून काम करण्याची आवश्यकता आहे आणि मग आपण विचार केला पाहिजे. मग विचारधारेवर विचार करताना आम्हाला प्रामुख्याने 3 विचार प्रवाह भारतामध्ये दिसतात. कोणते विचार प्रवाह दिसतात? एक विषमतावाद दिसतो, ज्याला आपण मनुवाद म्हणतो. दुसरा आम्हाला समाजवाद दिसतो आणि तिसरा आम्हाला दिसतो तो मानवतावाद, ज्याला आम्ही फुले शाहू बाबासाहेब आणि अण्णाभाऊ साठेचा समतावाद म्हणतो.
ममतावाद म्हणतो, मानवतावाद म्हणतो. हे 3 वाद आम्हाला दिसतात महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये. मग आपण विचार करूया, या 3 वादामध्ये आमच्या सगळ्यात मोठी जर नुकसान कुणी केली असेल तर कुणी केली? आम्ही सगळेच सांगतो आमचे नुकसान झाले असेल तर जातीमुळे झाली, जातीच्या उतरंडीमुळे आमचे नुकसान झाले. जर आमची नुकसान सगळ्यात बेसिक पातळीवर विचार केला, जातीमुळे आमचे नुकसान होत असेल तर आम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल? जाती व्यवस्था नाकारावी लागेल. आणि मग या भारतामध्ये जाती व्यवस्था नाकारण्याचं काम कुणी केलं? कुण्या विचारधारेच्या लोकांनी केलं? या सगळ्या गोष्टी जर लक्षात आल्या तर आम्हाला इथं विषमतावादाने जाती व्यवस्था नाकारली. आमचं बेसिक आमच्या अधोगतीचं कारण जर जात आणि जाती व्यवस्था असेल तर पहिल्यांदा आमचा विस्काराने उद्धार करायचा असेल तर जाती व्यवस्था नेस्तनाभूत करून एक समतेवर आधारित समाज व्यवस्था निर्माण करणं अपेक्षित आहे. आणि ती अपेक्षा डोळ्यासमोर ठेवून या भारतामध्ये कुण्या महापुरुषांनी काम केलं, कुण्या विचाराच्या लोकांनी काम केलं, या गोष्टीवर आपण गांभीर्यानं विचार करण्याची आवश्यकता आहे. मग आमच्या लक्षात येईल. मग मला सांगा की जाती व्यवस्था नेस्तनाभूत खतम करण्याचा प्रयत्न कधी समाजवादी व्यवस्थेने केला? ही जाती व्यवस्था बेचिराग करण्याची प्रक्रिया आणि त्या प्रश्नासाठी या देशातल्या मनवाद्यांनी कधी प्रयत्न केला नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज या लोकांच्या लक्षात आलं होतं की या समाजाचा जो दुबळा समाज आहे, जो कमजोर समाज आहे, जो शोषित समाज आहे, जो पीडित समाज आहे, या समाजाचा उत्कर्ष जर रोखला असेल तर कुणी रोखलाय? या जाती व्यवस्थेनं रोखलेला आहे. आणि म्हणून या समाजाचा उत्कर्ष करायचा असेल तरी जाती व्यवस्था मुळापासून उपटून टाकावी लागेल. आणि ही उपटून टाकल्याशिवाय एक समांतर, एक व्यवस्थित असा समाज, जो समतेवर आधारित असलेला समाज निर्माण होऊ शकत नाही. आणि तो समाज निर्माण झाल्याशिवाय या देशातल्या उपेक्षित, शोषित, कमजोर आणि बारीक समाजाचा उद्धार, उत्कर्ष होऊ शकत नाही. ही भावना या महापुरुषांच्या डोक्यात होती. आणि मग आपण विचार केला पाहिजे की मातंग समाज हा शोषणारा समाज असेल, हा दुबळा कमजोर समाज असेल तर या समाजाचा कमजोरीचं बेसिक कारण तिथली जात आणि जाती व्यवस्था आहे. आणि आम्हाला जर सक्षम बनायचं असेल तरी व्यवस्था उद्ध्वस्त करणारी विचारधारा आम्हाला जगावी लागेल. आणि ती जगणारी पिढी आम्हाला निर्माण करावी लागेल. ही जगणारी पिढी जर आपण निर्माण करू शकलो तरच खऱ्या अर्थानं आपण आपले अस्तित्व निर्माण करू शकतो. आणि ही अस्तित्वाची लढायची असेल तर आम्हाला मानवतेवर आधारित असं काम करणाऱ्या संबंध महापुरुषांना आपला आदर्श मानावा लागेल. आणि फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊ साठेंची ही माणसाच्या उद्धाराची आणि परिवर्तनाची, मानव कल्याणाची विचारधारा आहे, ती आम्हाला स्वीकारून जगावी लागेल. आणि ती जगणारी आम्हाला चळवळ उभी करावी लागेल मित्रांनो. आणि ही चळवळ आम्हाला जगवायची असेल तर ही चळवळ प्रश्नावरची चळवळ नाही तर समाजामध्ये कारणावरची चळवळ उभी करावी लागेल. आणि कारणावरच्या चळवळी यशस्वी करून आमचे प्रश्न आम्हाला खतम करून टाकावे लागतील तर आम्हाला आमचा उद्धार, आमचा उत्कर्ष होऊ शकतो. हे वास्तव आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. हे वास्तव आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. आणि हे वास्तव जोपर्यंत आपण समजून घेणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं आम्हाला आमच्या अस्तित्वाची लढाई यशस्वी करता येणार नाही. तोपर्यंत आम्हाला आमच्या अस्तित्वाची लढाई यशस्वी करता येणार नाही. आणि म्हणून आमची दिशा जी आहे ती दिशा आम्हाला ठरवता आली पाहिजे. आणि ती दिशा आमची ठरल्याशिवाय आम्हाला आमची दशा बदलता येणार नाही. की आमच्या दशा आणि दुर्दशा होण्याचं कारण काय? आज एखाद्या पेपरचं पान उघडलं की बातमी आम्हाला बघायला मिळते. अक्षरशः मानवतेला लाजवणाऱ्या काही घटना प्रत्यक्षात काम करताना आम्हाला बघायला मिळतात. जे अन्याय अत्याचार करतात ती खरंच माणसं आहेत का, हा प्रश्न निर्माण होतो. आणि मग त्या माणसामध्ये माणूस पण नाही तर का नाही? आणि आमच्यामध्ये माणूस पण निर्माण करून ताकद निर्माण करायची असेल तर काय करू शकतं? विचारानं तयार झालेली माणसंच खऱ्या अर्थानं सकारात्मक विचार करू शकतात. आणि सकारात्मक विचार करणारी माणसं अस्तित्वाची लढाई यशस्वी लढून जिंकू शकतात. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण बघा, बाबासाहेब आंबेडकरांचा 1920 ते 1956 हा 36 वर्षाचा कालखंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बघितला. आणि आपण जर विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं या भारतामध्ये सगळ्यात अडचणीची व्यवस्था जर असेल, जगामध्ये भेद आहे, कुठं वर्गभेद आहे, कुठं वर्णभेद आहे, कुठं धर्मभेद आहे, पण जगाच्या पाठीवर भारत नावाचा देश असा आहे की या भारत नावाच्या देशामध्ये जातीभेद आहे, अशी किचकट समाज व्यवस्था आहे. आणि या किचकट समाज व्यवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अवघ्या 36 वर्षामध्ये आपल्या समाजाला तयार करून, आपल्या प्रश्नावर लढायला उभा करून, त्यांनाच लढाई लावून ती लढाई त्यांच्या मार्फत त्यांच्यासाठी जिंकण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि आम्हाला ते करावं लागणार आहे. आम्हाला आमची लढाई आम्हाला लढावी लागेल.
आम्हाला आमच्या बलबुत्यावर आमच्या लढावी लागेल आणि आम्हाला आमच्या साधनावर आमची लढाई लढावी लागेल. आणि जोपर्यंत आम्हाला आमच्या साधनावर आम्ही लढाई लढणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमचे अस्तित्व निर्माण करू शकणार नाहीत आणि योग्य दिशेला आपण जाऊ शकणार नाही. आज आपण म्हणतो की आज आमची राजकारणामध्ये किंमत नाही. का किंमत दिली? राजकारणामध्ये आम्हाला का किंमत दिली जाईल? कारण भारतीय संविधानाच्या माध्यमातून ज्या कार्यकर्त्यांनी समाजाच्या पुढाऱ्याच्या बरोबर मोठ्या प्रमाणात लोक असतील किंवा ज्या पुढाऱ्याच्या बरोबर मोठ्या संख्येनं लोक येतात तर तो पुढारी राजकीय गणित बिघडवू शकतो. आणि राजकीय गणित बिघडण्याची ऐपत जोपर्यंत पुढाऱ्यात येत नाही तोपर्यंत त्या समाजाच्या पुढाऱ्याला, मग कुठलाही समाज असो, कुणीच किंमत देत नाही आणि कुणी गिनीत नाही. आम्हाला वाटतंय ना की मग आमच्या समाजाला राजकीय किंमत आली पाहिजे, तर आम्हाला एक करावं लागेल की आम्हाला त्या ताकदीनं समाज उभा करावा लागेल आणि एक संघ समाज आम्हाला उभा करावा लागेल. आणि एक संघ जेव्हा समाज होईल आणि त्या ताकदीचा समाज जेव्हा निर्माण होईल तेव्हा तुमची एवढी मोठी ताकद आहे की महाराष्ट्रामध्ये गाव तिथं मागवडा आहे, ग्रामपंचायत पासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभापासून ते लोकसभेच्या उमेदवाराला आणायची ऐपत मातंग समाजामध्ये जरी नसेल तर किमान पाडायची कुवत असलेली संख्यात्मक जमात महाराष्ट्रामध्ये मातंग समाज आहे. एवढी मोठी तुमच्याकडे ताकद असताना देखील राजकारणामध्ये तुमची आमची सामाजिक पत नाही. आमच्यापेक्षा छोट्या छोट्या जमाती ज्यांना राजकारणामध्ये खूप मोठ्या संधी दिल्या गेल्या, खूप मोठी किंमत त्यांना दिली गेली. काय कारण आहे? जरी तो समाज छोटा असला तर तो समाज एक संघ आहे, एक लिडरशिप, एक नेतृत्वाच्या बरोबर तो काम करतोय, मोठ्या संख्येनं तो काम करतोय. आणि त्याच्या नेत्याला जर सन्मान नाही दिला, त्यांच्या कार्यकर्त्याला जर सन्मान नाही दिला तर सन्मान देण्याची ऐपत आमच्यामध्ये तो समाज ठेवणार नाही. ही भीती राजकीय पुढाऱ्यांना निर्माण झाली पाहिजे. आणि ही भीती जोपर्यंत आमच्यात निर्माण करण्याची ऐपत निर्माण येत नाही तोपर्यंत आम्ही खऱ्या अर्थानं आमचे प्रश्न नाही आम्ही सोडवू शकत. आम्ही इथं बोललो नाही आणि सभेमध्ये, संमेलनामध्ये, कार्यक्रमामध्ये मोठ्या मोठ्याने भाषणं करणं यानं आमचे नाहीत प्रश्न सुटणार. तर तुमचा विचार, तुमच्या समाजाचं हित आणि तुमच्या समाजाचं अस्तित्व निर्माण करण्याची भावना ज्यामध्ये आहे असा कार्यकर्ता, कायदे बनवणारा जो विधिमंडळ आहे तिथं तो गेला पाहिजे आणि तुमच्या हक्कासाठी तेवढ्या ताकदीनं अभ्यासपूर्वक संघर्ष करण्याची ऐपत त्याच्यात निर्माण झाली पाहिजे. तर काही प्रश्न, काही कायदे तुमच्या हिताचे निर्माण होतील. मग आम्ही बोलतो की जी व्यवस्था आमच्या महापुरुषांना सांगितलं की तुमची नाहीच. अण्णाभाऊनं सांगितलं नाही का? जेव्हा 15 ऑगस्टला देश स्वतंत्र होतो आणि 16 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे कार्यकर्त्यांना एकत्र आणतात, रस्त्यावर उतरतात आणि मोर्चा काढतात आणि मोर्चात सांगतात. काय सांगतात अण्णाभाऊ साठे? की आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. ही आजादी आमच्यासाठी नाही, ही आजादी खोटी आहे. ही आजादी आमच्या सामाजिक दुश्मनासाठी आणि अर्थात ह्या ज्यांना आम्ही सामाजिक दुश्मन मानतो, ज्यांनी आमचं वाटोळ केलं त्यांच्यासाठी ही आजादी आहे. ही आजादी माझ्यासाठी नाही, माझ्या समाजासाठी नाही, माझ्या दबलेल्या कमजोर समाजासाठी ही आजादी नाही. अण्णाभाऊ साठे सांगतात का? आणि मग जरी आजादी आमच्यासाठी नसेल, अण्णाभाऊ साठे म्हणत असतील, मग ती आजादी तुमच्या दुश्मनाकडे असेल तर मग तुमचा दुश्मन तुमच्या हिताचं राजकारणामध्ये तुमच्या हिताचा विचार करेल? नाही करणार. तुमच्या दुश्मनाच्या हातामध्ये राजकीय सत्ता असतील तर तुमचे दुश्मन तुमच्या समाजाच्या हिताचा विचार करतील का? नाही करणार. का करणार नाहीत? कारण तुमच्या ते विचाराचे नाहीत, तुमच्या त्या हितासाठी ते तिथं गेलेले नाहीत. त्यांच्या आणि त्यांच्या समाजाच्या हित आणि प्रतिष्ठेसाठी ते पुढारी होऊन तिथपर्यंत गेलेले आहेत आणि म्हणून ते त्यांचा आणि त्यांच्या समाजाचा विचार करतील. आणि आम्हाला आमचा जर हिताचा विचार करायचा असेल तर आम्हाला काय करावं लागेल? राजकीय जमात बनावं लागेल. आणि मग राजकीय जमात बनण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? मातंग समाज एकत्र आला राजकीय जमात बनवू शकतो का? नाही बनवू शकत. आणि जर आम्हाला राजकीय जमात जरी बनायचं असेल तर नुसती राजकीय जमात बनून जमणार नाही, तर राजकीय जमात जो विचार तुमच्या हित आणि परिवर्तनाचा आहे त्या विचाराच्या आधारावर तुम्हाला राजकारण करावं लागेल आणि त्या विचाराच्या आधारावर राजकारण करून तुम्हाला राजकीय जमात बनावा लागेल. आणि तुम्हाला जर राजकीय जमात एकत्र जातीनं बनता येत नसेल तर आम्हाला एक करावं लागेल की आम्हाला पॉलिसीचा उपयोग करावा लागेल की आमच्या हिताचा विचार करणारे आमचे पुढारी कार्यकर्ते त्या सभागृहात गेले पाहिजे. ज्या सभागृहात गेल्यानंतर त्या खुर्चीची समाजासाठी लात मारतील आणि त्या खुर्चीची लात मारून समाजाच्या हितासाठी एक क्षणामध्ये राजीनामा देऊन बाहेर येतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेच केलं. बाबासाहेब आंबेडकर तुमच्या आमच्या हक्कासाठी आणि आमच्या आया बहिणीच्या हक्कासाठी देशाचं कायदे मंत्री होत सोडलं. ते काँग्रेसच्या
राजवटीमध्ये कायदा मंत्री होते. कायदा मंत्री असताना बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा लक्षात आलं की या कायदा मंत्री असून माझा उपयोग होत नाही आणि इथं असूनही माझ्या समाजाचं हित होत नाही आणि जर मी इथं राहून जर माझ्या समाजाचं हित होत नसेल तर मला इथं राहण्यात उपयोग काय, माझ्या आया बहिणीचा सन्मान होत नसेल, त्यांना संधी मिळत नसेल तर मला इथे राहून उपयोग काय. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तेला लात मारली, ते सभागृह सोडलं. भावानो, त्या पातळीवर कार्यकर्ता आमच्यात निर्माण झाला पाहिजे की फक्त समाजाची भाषा बोलून नाही चालणार आम्हाला, तर समाजाची भाषा नुसतं बोलून नाही तर समाजाच्या हिताचा विचार जगून त्या समाजासाठी स्वतःचा त्याग करण्याची, स्वतःच्या सर्वस्वाचा त्याग करण्याची भावना असणारा कार्यकर्ता पुढारी आम्हाला निर्माण व्हावा लागला. अण्णाभाऊ साठेने तेच सांगितलं. फकीराच्या माध्यमातून अण्णाभाऊनं ते मांडलं, माझ्या समाजाचा पुढारी कसा असावा ही गोष्ट अण्णाभाऊनं फकीराच्या माध्यमातून बांधली. गावाच्या आणि समाजाच्या नवे नातेगोतांनी समाजाच्या इब्रतीसाठी माझा जीव गेला तर बेहतर म्हणून फकीराच्या वल्ल्यानं ती जोगणी आणण्यासाठी प्रयत्न केलं आणि चुकीच्या पद्धतीनं फकीराच्या वल्लाचा राघोजीचा खून केला. काय हेतू होता? जेव्हा शंकरराव पाटील फकीराच्या वडिलाला राघोजीला म्हणतो की आमच्यात एखादा नर माणूस, बहादर माणूस जन्माला आला पाहिजे आणि गावात जत्रा खत्रा भरवायची असेल तर ती जी वाटी आहे ती मानाची सन्मानाची ती घेऊन येऊन आपल्या गावाची जत्रा जर निर्माण झाली तर आपल्या गावातले लोक आनंदाने सुखानं नाचतील नांदतील. आपल्या तसा कोणी नर माणूस जन्माला येत नाही, बहादर माणूस जन्माला येत नाही. त्या टायमाला फकीरा गंभीर होतो, विचार करतोय फकीराचे वडील राघोजी. आणि जत्रेला दुसऱ्या दिवशी नकतात अक्षरशः तलवारीचा पहारा चाललेला होता. नंग्या तलवारी चौकून नाचत होत्या. अशा अवस्थेमध्ये राघोजी ठरवून जातोय की मला मरण आलं तर चालं, मेलो तरी माझी किंमत वाढेल, माझ्या लेकरा बाळांचा, माझ्या सगळ्यांचा सन्मान करतील, माझ्या समाजाचा सन्मान गाव करेल आणि गावासाठी मेला म्हणेल आणि जगलो तरीही माझा सन्मान होईल. आणि मग जर माझा मेलो तरी सन्मान होत असेल, जगलो तरी सन्मान होत असेल तर मी हे काम करणार. ही भावना डोळ्यासमोर ठेवून नंग्या तलवारी नाचत असताना देखील जीवाची पर्वा न करता एक नशा घेऊन, ती नशा कोणती तर गावाच्या आणि आपल्या इब्रत आणि सन्मानाची, गावात जत्रा भरवण्याची आणि त्याचबरोबर माझ्या समाजाला आणि मला आणि माझ्या नातेवाईकाला सन्मान मिळावा, माझं मरण आलं तर, ही भावना डोळ्यासमोर ठेवून समाजाच्या सन्मानासाठी जीवाची पर्वा न करणारा राणोजी नंग्या तलवारी नाचत असताना देखील जीवाची पर्वा न करता ती वाटीस कटून घेतो. शेजारी बांधलेल्या गबऱ्याकडे धाव घेतो आणि गबऱ्यावर बसून वाऱ्याच्या वेगानं मधल्या मार्गे गावाकडे निघतो. मित्रांनो, वाऱ्यासारखा गबऱ्या धावतो आणि आपल्या शिवाच्या अलीकडे आल्यानंतर देखील त्याला धोका केला जातो आणि तो मारला जातो. अण्णाभाऊने सांगितलं की समाजाच्या इब्रतीसाठी मरणारी माणसं आणि समाजाच्या सन्मानासाठी जगणारी माणसं देखील निर्माण झाली पाहिजे, तर आमच्या समाजाचा उद्धार आणि आमच्या समाजाचं भलं होऊ शकतं. आणि म्हणून मग ही गोष्ट फकीरा सगळ्या गोष्टी आहेत, फकीराच्या गोष्टी लक्षात येतात आणि फकीरा मग यासाठी जगतो की आता माझ्या बापानं समाजाच्या इब्रत आणि सन्मानासाठी जगलेला आहे, मेलेला आहे. आता मी माझ्या माणसाच्या सन्मानासाठी जगलं पाहिजे, ही भावना, काही झालं तर माझ्या समाजाच्या सन्मानासाठी जगलं पाहिजे, ही भावना ठेवून फकीरा जगतो. भावानो, ही भावना आमच्या समाजातल्या कार्यकर्त्यामध्ये, ही भावना आमच्या समाजातल्या पुढाऱ्यामध्ये, नेत्यामध्ये निर्माण झाली पाहिजे की माझ्या समाजासाठी मी जगला आणि मरलं पाहिजे. आणि मित्रांनो, ही साधी गोष्ट नाही, समाजाची चळवळ यशस्वी करणे एवढी मोठी गोष्ट नाही की बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शाहू महाराज, लहुजी बुवा असतील, या सगळ्या लोकांनी त्याग केला आपल्या हिताचा आणि आपल्या सुखाचा. तेव्हा ते समाजाला सुखाचे दिवस आणू शकले. आणि आम्हाला जर आमच्या समाजाची स्वप्न असतील हिताची आणि परिवर्तनाची, तर आम्हाला त्या समाजाचं सुख बघायचं असेल तर स्वतःच्या सुखाचा त्याग करण्याची भावना, मानसिकता निर्माण करून स्वतःच्या सुखाला लाथ मारून समाजाच्या हित आणि परिवर्तनासाठी लढणारी पिढी आम्हाला निर्माण करावी लागेल. त्यागी समर्पित भावनेनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी आम्हाला महाराष्ट्रात निर्माण करावी लागेल, तरच खऱ्या अर्थानं सामाजिक अस्तित्वाची लढाई आपण निर्माण करू शकतो. हे वास्तव आम्हाला समजून घ्यावं लागेल भावांनो, हे वास्तव आम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि अशा पद्धतीनं मग माणसं त्याग केव्हा करू शकतील? जेव्हा त्यांना आपल्या समाजाची अवस्था लक्षात येईल, जेव्हा आपल्या समाजाची व्यवस्था लक्षात येईल, जेव्हा आपल्या समाजाची होत असलेली ही सामाजिक परिस्थिती आपल्या लक्षात येईल, जेव्हा आमच्या समाजाचा होत असलेला वारंवार अपमान आमच्या लक्षात येईल, आणि तेव्हा या सगळ्या गोष्टी करायला समाजातला सुज्ञ शिकलेला मनुष्याना होईल. आणि मित्रांनो, यासाठी शहाण्या माणसांची गरज आहे, यासाठी समाजामध्ये शहाण्या माणसांची गरज आहे, सुशिक्षित माणसांची गरज आहे. कारण या महापुरुषांनी एक अपेक्षा केली, महात्मा फुलेंना शिक्षण तुम्हाला देण्याचं कारण आहे
विद्येविना मती, मतीविना गती, गतीविना नीती, नीतीविना शूद्र खस्त. आमचं वाटोळ होण्याचं कारण काय? तर अविद्या आहे. तुम्ही शहाणं झालं पाहिजे. ही भूमिका आणि शहाणं करणारी प्रक्रिया शिक्षण आहे, हे महात्मा फुलेनं सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेच सांगितलं की जोपर्यंत शिकलेला माणूस, शहाणा माणूस या चळवळीमध्ये सक्रिय होऊन या समाजाच्या हिताची परिभाषा समजून घेऊन जगणार नाही, तोपर्यंत या माझ्या समाजाचं सामाजिक उत्कर्ष, कल्याण होणार नाही. आणि या समाजाची ही दशा आहे, ती बदलू शकणार नाही. आणि मित्रांनो, म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की समाजाने शिक्षित, सुशिक्षित व्हा. आता आम्ही सांगतो आम्ही सुशिक्षित झालो, आम्ही सांगतो आम्ही सुशिक्षित झालो, MA झालो, MPhil झालो, डॉक्टर झालो ना आम्ही सुशिक्षित. बाबासाहेबांनी सांगितलं, फुलेनं सांगितलं, शिकलो आम्ही, सुशिक्षित झालो. पण ते सुशिक्षित बाबासाहेबाला अपेक्षित नव्हते. ते सुशिक्षित महात्मा फुलेंना अपेक्षित नव्हते, नानाभाऊंना अपेक्षित नव्हते. बाबासाहेबाला कोणता सुशिक्षित अपेक्षित होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुशिक्षिताची व्याख्याच लिहून ठेवली, आम्ही वाचली का नाही मला माहीत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी सुशिक्षित कुणाला मानतो? बाबासाहेबांची सुशिक्षिताची व्याख्या, मी सुशिक्षित कुणाला मानतो? ज्याचं मन, ज्याचा मेंदू, ज्याचं बोलणं आणि ज्याचं जगणं, ज्याचं मन, ज्याचा मेंदू, ज्याचं बोलणं, ज्याचं जगणं स्वतःसाठी नसतं, अशा सुंदर व्यक्तिमत्वाच्या माणसाला मी सुशिक्षित मानतो. मला सांगा, आमच्या समाजामध्ये किती सुशिक्षित आम्हाला बघायला मिळतात असे? ज्याचा मन, ज्याचा मेंदू, ज्याचं बोलणं, जगणं स्वतःसाठी नाही, मग कुणासाठी आहे? समाज आणि समाजाच्या उत्कर्षाच्या बदलासाठी आहे, समाजाच्या हितासाठी आहे. असे किती माणसं, किती कार्यकर्ते, किती नेते आम्हाला बघायला मिळतात. आणि म्हणून स्वतःचे हित, स्वतःची प्रतिष्ठा, स्वतःचा पैसा याच्या पलीकडे जाऊन समाजाचं हित आणि समाजाची प्रतिष्ठा यासाठी काम करणारी पिढी जोपर्यंत आपल्यात निर्माण होत नाही, तोपर्यंत आपलं सर्व कल्याण होऊ शकत नाही. आणि ही पिढी, ही इमानदार पिढी, सक्षम पिढी, ताकदवर पिढी जर निर्माण करायची असेल तर ती वैचारिक पिढी निर्माण करायची. आणि विचाराशिवाय ती पिढी निर्माण होऊ शकत नाही. आणि या समाजाला, या पिढीला ताकद देण्याचं काम जर कोण करीत असेल तर फुलेशाहू बाबासाहेब, अण्णाभाऊ साठेंचा, लहुजींचा ममताने समतेवर आधारित असलेला विचार हाच करू शकतो. आणि म्हणून या महापुरुषांची विचारधारा लोकांमध्ये पेरणं अपेक्षित आहे. या महापुरुषांच्या विचारावर आमची चळवळ चालवणं अपेक्षित आहे. आणि या महापुरुषांची विचारधारा समजावून सांगून माणसं तयार करून, परफेक्ट करून, त्या परफेक्ट माणसांच्या माध्यमातून एक सक्सेस मुवमेंट करण्याची आवश्यकता आहे. तर आपण या सगळ्या गोष्टी सक्सेस करू शकतो. या गोष्टीला आपण गंभीर्याने घेतलं पाहिजे, या गोष्टीवर आपण गंभीर्यानं बघितलं पाहिजे. आमच्यामध्ये आहेत, आम्ही सांगतो, आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करत असताना समाजात जेव्हा फिरतो तेव्हा आर्थिक सक्षम असणारी काही मंडळी आम्हाला भेटतात, आम्हाला मार्गदर्शन करतात, सांगतात असं करावं लागतं, तसं करावं लागतं, असं करा, तसं करा. आम्ही म्हणतो ठीक आहे, आम्ही करतो. आमच्या आयुष्यात आम्ही काय देऊ शकतो? आम्हाला कळतंय थोडासा मेंदू आणि आमच्या आयुष्यातला वेळ, आम्ही ते देऊ शकतो, आम्ही देऊ. मग आम्हाला आमचं परिवर्तन जर करायचं असेल, आमचा अस्तित्वाची चळवळ यशस्वी करायची असेल, तर मग काय तुमचं मार्गदर्शन, तुम्ही काय करणार? मग 25 अडचणीची यादी आमच्या पुढे वाचली जाते. जर या पातळीवर आमची मानसिकता असेल तर आमच्या समाजामध्ये लायक लीडर निर्माण होतील का? जो फकीर अण्णाभाऊला अपेक्षित होता, ज्या फकीरासारखा पुढारी जो स्वतःचं बलिदान देऊन नेरल्याच्या भारावर डांबलेल्या मातंग समाजाच्या लोकांना, शेकडो लोकांना सोडवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारा फकीरा आमच्या समाजात निर्माण व्हावा, ही भावना अण्णाभाऊंची होती. ती भावना आम्हाला जर यशस्वी करायची असेल तर आमच्या दानत निर्माण झाली पाहिजे की नाही? आणि ती दानत निर्माण झाल्याशिवाय आमचं अस्तित्व निर्माण होऊ शकत नाही. आणि म्हणून काशीराम साहेब म्हणायचे हमेशा, अरे देने वाले समाज में लाल पैदा होते भाई, देने वाले समाज में लाल पैदा होते, मांगने वाले समाज में दलाल पैदा होते. अगर हमारे समाज के अंदर दलाल पैदा होंगे, लाल नहीं पैदा होंगे, तो हमारे समाज का अस्तित्व निर्माण होगा. अगर हम चाहते हैं कि हमारे समाज का अस्तित्व निर्माण हो तो हमारे समाज में लाल पैदा होना चाहिए. अगर लाल पैदा करना है तो देने की आदत हम लोगों में लगनी चाहिए, हमें दानच चाहिए. आमच्यामध्ये ती देण्याची भावना आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, तर येऊ शकतं ना.
आणि ते करण्याची भावना जोपर्यंत आमच्यामध्ये येत नाही, आणि भावना कधी येते, जेव्हा आम्ही सकारात्मक विचार करण्याची ऐपत आमच्यात निर्माण होते. आणि सकारात्मक ऐपत विचार करण्याची ऐपत कोण विचार करू शकतो, तर तो मानवतावादी विचारच फक्त करू शकतो. मानवतावादी विचारच आम्हाला माणूस बनवू शकतो. मानवतावादी विचारच आम्हाला अस्तित्व निर्माण करू शकतो. मानवतावादी विचारच आमच्यामध्ये माणूस पण निर्माण करू शकतो. मानवतावादी विचारच आमच्यामध्ये समता प्रस्थापित करू शकतो. मानवतावादी विचारच आमच्यामध्ये अस्तित्वाची आमची ओळख निर्माण करून देऊ शकतो. मानवतावादी विचारच आमचं अस्तित्व निर्माण करू शकतो. आणि म्हणून मानवतेवर आधारित असलेल्या विचारावर आमच्या समाजाची चळवळ उभी करून, प्रशिक्षणाच्या माध्यमातून कुशल कार्यकर्ता निर्माण करून ती यशस्वी केल्याशिवाय आमच्या समाजाची चळवळ आणि आमच्या समाजाची दशा बदलू शकत नाही आणि योग्य दिशा आम्हाला मिळू शकत नाही. म्हणून आमची दिशा कोणती असली पाहिजे, या गोष्टी आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे. आमची दिशा हे महामानवांची दिशा. अण्णाभाऊने जे काही लिहिलं अतिशय गंभीरपणे आपण जर वाचलं तर आपल्या लक्षात येतं अण्णाभाऊच्या डोक्यात काय होतं, अण्णाभाऊला काय अपेक्षित होतं. लहुजींनी, वस्ताद लहुजी, क्रांतीवीर लहुजींनी महात्मा फुलेंनाच मदत का केली? का केली महात्मा फुलेंनाच मदत? कारण लहुजींच्या लक्षात आलं होतं की महात्मा फुले नावाचं व्यक्ती ही मी ज्या जाती समाजात जन्माला आलोय त्यांच्या हितासाठी काहीतरी करतंय. त्यांनी शहाणे व्हावं, सुज्ञ व्हावं, आपली अवस्था आणि व्यवस्था समजून घ्यावी म्हणून शाळा काढतंय. म्हणजे ह्यांचं काम माझ्या समाजाच्या हिताचं आहे. आणि जर माझ्या समाजाच्या हिताचं कोण काम करीत असेल तर त्याला ताकद देणं, एक माणूस म्हणून, राईट माणूस म्हणून माझी जिम्मेदारी आहे आणि मी ती जिम्मेदारी पार पाडणार. म्हणून महात्मा फुलेंच्या चळवळीला ताकद दिली, संरक्षण दिलं. आणि या महात्मा फुलेंची ही व्यापक चळवळ उभी करायला खूप मोठी एनर्जी जर कुणी दिली असेल तर क्रांतिबा ज्योतिबा फुलेच्या चळवळीला उभं करण्याचं काम या क्रांतीवीरानं लहुजी साळवेंनी केलं. ही भूमिका आम्हाला समजून घ्यावी लागेल. म्हणजे आमचे आदर्श महापुरुष समता प्रस्थापित करू पाहणाऱ्यांच्या पाठीमागे उभा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अण्णाभाऊ साठेंनी फकीरा नावाची जी त्यांची सर्वात श्रेष्ठ मानणारी जी कादंबरी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेली आहे. बाबासाहेबाला नाही. ते व्यक्तिनिष्ठा कधीच करत नव्हते. ते बाबासाहेबाला व्यक्ती म्हणून आणत नव्हते, तर बाबासाहेबाचा जो विचार आहे, जो क्रांतिकारी विचार आहे, जो क्रांतिकारी विचार माझ्या आणि माझ्या समाजाचा उद्धार करू शकतो, त्या क्रांतिकारी विचाराला, त्या लेखणीला बाबासाहेबाच्या अण्णाभाऊ साठेंनी ती फकीरा नावाची कादंबरी अर्पण केलेली आहे. आणि बाबासाहेबांच्या विचाराशिवाय तुमचा बदल होऊ शकत नाही. ही गोष्ट आम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न अण्णाभाऊने केलेला आहे. ही गोष्ट आमच्या लक्षात आली पाहिजे. ज्या बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले बाबासाहेबांनी मानलं, त्यांच्या सकारात्मक चळवळीला आमच्या पंजोबांनी मदत केलेली आहे. आणि अण्णाभाऊ साठे सांगतात की तुम्हाला खरंच बदलायचं असेल, तुमचं अस्तित्व तुम्हाला निर्माण करायचं असेल तर तुम्हाला बाबासाहेबाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून म्हणतात जग बदलायचं असेल तर बाबासाहेबाच्या विचाराशिवाय ते बदलू शकत नाही. आणि मग त्या विचाराचा घाव या व्यवस्थेवर घालण्याची ऐपत निर्माण करणारी पिढी तुम्हाला तयार करावी लागेल. त्या ताकदीची तुम्हाला पिढी तयार करावी लागेल. आम्ही कुणाचा दोष करून द्वेष करून आमचं भलं होत नाही. हा खराब आहे, हा वाईट आहे, तो कसा आहे माहीत नाही, तो कसा आहे याचा विचार करण्याची आज आम्हाला गरज नाही. कोणती जात कुण्या पद्धतीने काम करते याचा विचार करायची आम्हाला गरज नाही. कोणती जात कुण्या पद्धतीने विचार मांडते याचा आम्हाला विचार करायचा नाही. आम्हाला जर आमच्या जातीचा उत्कर्ष करायचा असेल तर आम्हाला बाबासाहेबांच्या मानवतावादी विचाराशिवाय, फुलेंच्या मानवतावादी विचाराशिवाय, शाहू आणि अण्णाभाऊच्या मानवतावादी विचाराशिवाय करताच येऊ शकत नाही. आणि जर हे करायचं असेल तर आम्हाला ते स्वीकारावं लागेल. आमच्या डोक्यातली जात ही संकल्पना काढावी लागेल. कारण आम्ही महात्मा फुलेंना माळी म्हणून नाहीत मानत. का मानतो कोणी माळी म्हणून? माळ्याचे होते महात्मा फुलेचा सन्मान करतो. बाबासाहेब आंबेडकर महाराजचे होते, आमच्या शेजारी जात आहे म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो. छत्रपती शाहू महाराज कुणबी मराठा होते म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो? बिलकुल नाही. आम्ही त्या महापुरुषांचा सन्मान याच्यासाठी करतो की त्या महापुरुषांनी अख्ख्या हयात, अख्खं जीवन आमच्या हितासाठी अर्पण केलेलं आहे. आणि जर त्यांनी आमच्या हितासाठी हे जीवन अर्पण केलं असेल, दिलं असेल, त्यागलं असेल तर आमची जिम्मेदारी आहे की त्यांचा विचार जातीच्या पल्याड जाऊन करावा लागेल. जातीच्या पल्याड जाऊन करावा लागेल. आणि मानसिकता ही निखळ मानसिकता, ही निवळ मानसिकता आमच्यात निर्माण होत नाही. आणि आपल्या महापुरुषाला जातीच्या पल्याड, आम्ही कोण अण्णाभाऊला मातंग म्हणणार आहे? मातंग समाजात जरी अण्णाभाऊ जन्माला असले तर अनेक कथा आणि कादंबऱ्यामध्ये वेगवेगळ्या उपेक्षित समाजाची व्यथा अण्णाभाऊनं मांडली. मांगाची व्यथा नुसते मांडली नाही, कुडमुडवाल्यापासून ते कुणब्याच्या सत्याव्यापासून
ते ताईनोमारापासून सगळ्या वेगवेगळ्या जातीच्या ज्या उपेक्षित जाती आहेत त्या उपेक्षित जातींची जी व्यथा आहे ती मांडून त्यांची जगण्याची अवस्था त्यांच्या लोकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि अवस्थेच्या बाहेर समाजाला निघण्यासाठी तुम्ही काहीतरी करावं अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांची वैचारिक अवलाद म्हणून अण्णाभाऊची आमची जी जिम्मेदारी आहे ती आम्हाला पार पाडावी लागेल. आणि ती पार पाडायची का नाही हा प्रश्न आहे. ते आम्हाला पार पाडायचे का हा प्रश्न आहे. आणि म्हणून आम्हाला बोलून चालणार नाही तर आम्हाला कृती कार्यक्रम करावे लागतील. मी पहिल्यांदा लाईव्ह इथं आलोय. या कार्यक्रमामध्ये मी पहिल्यांदा लाईव्ह बोलतोय. याच्या अगोदर मी लाईव्ह बोललो नाही. मला एक दोघांनी सांगितलं होतं पण मी सांगितलं नाही. सध्या मी लाईव्ह बोलत नाही. पण जेव्हा लोमटे मॅडमनी मला सांगितलं की साहेब तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून या जो पेज आहे या पेजमध्ये खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत विचार पोहोचावा या हेतून हे काम करतायत आणि म्हणून आपण बोललं पाहिजे. मी त्यांना सांगितलं ठीक आहे मी या विषयावर चर्चा करतो पण मी कुठला पुढारी म्हणून नाही, मी कुठला वक्ता म्हणून नाही किंवा मी कुठला प्रोफेसर प्राध्यापक नाही, पण मी या समाजामध्ये समाजात राहून, नाहीतर आपण म्हणतो आम्ही रस्त्यावरचा कार्यकर्ता, बिलकुल नाही. मी रस्त्यावरचा कार्यकर्ता नाही, मी समाजातला कार्यकर्ता आहे. समाजामध्ये जाऊन समाजामध्ये राहून समाजाचं सुखदुःख बघून त्याचं ते सुखदुःख जगत त्यांच्यासाठी जगण्याचं काम मी करतो. आणि म्हणून समाजात राहून समाजासाठी जगणारी पिढी आम्हाला निर्माण करावी लागेल. नुसती व्हॉट्सअपवरची पिढी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही उत्कर्ष करू शकत नाही. आम्ही किती लोकांना एका ग्रुपमध्ये मी बघतोय व्हॉट्सअपमध्ये एका ग्रुपमध्ये 200-250 लोक असतात आणि जवळपास मीच आता जवळपास 50 मातंग समाजाच्या ग्रुपमध्ये आहे. आम्ही किती लोकांपर्यंत पोहोचणार आहोत? आम्हाला ग्रॉस रूटला शेवटच्या माणसापर्यंत काम करावं लागेल आणि ते काम आम्हाला प्रत्यक्षात समाजात उतरूनच केल्याशिवाय या समाजाचं भलं होऊ शकत नाही. आणि हे होऊ शकतंय, हे होऊ शकतं, सहज होऊ शकतंय. मला खात्री आहे की प्रामाणिकपणे आम्ही टाईम ठरवून आपण जर टाईम बॉन्ड ठरवून जर प्रामाणिकपणे या विचाराला समरून या महापुरुषांना आदर्श मानून हा विचार समाजामध्ये रुजवण्याचं काम प्रामाणिकपणे जर आपण ठरवून प्लॅन तयार करून 2 वर्ष करू शकलो तर 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाची सामाजिक प्रतिष्ठा आपण निर्माण करू शकतो. हा माझा दावा आहे. माझा दावा आहे की प्लॅनपूर्वक जर आपण काम केलं, विशिष्ट टायमामध्ये विशिष्ट वर्षामध्ये आपण जर प्लॅन करून हे काम जर सुरू केलं तर निश्चितपणे या समाजातल्या बुद्धिजीवी लोकांनी जर प्रामाणिकपणे ठरवलं की नाही आपल्या समाजाची सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी मी प्रत्येक माणूस योगदान देणार हे ठरवलं तर किमान 2 वर्षामध्ये मातंग समाजाची सामाजिक प्रतिष्ठा आपण निर्माण करू शकतो. आणि या राजकीय पुढाऱ्यांना तुम्हाला गिनायला भाग पाडू शकतो. कारण तुम्हाला तेव्हा गिनलं जाईल तेव्हा त्यांचं वाटोळं करण्याची ऐपत तुमच्यात निर्माण होईल. आणि म्हणून तुमच्यामध्ये ती ऐपत नाही, ही गोष्ट त्यांना माहीत असल्यामुळं ही सामाजिक स्थिती आपली निर्माण झालेली आहे. आणि हिला बदलण्यासाठी आम्हाला एकसंघ व्हावं लागेल. आणि एकसंघ करण्याची ऐपत जर कशात असते, एकसंघ करण्याची ऐपत जर कशात असेल तर ती फक्त आणि फक्त विचारात आहे किंवा विचाराशिवाय समाज बांधला जाऊ शकत नाही. विचाराशिवाय समाज बांधला जाऊ शकत नाही. आणि आमच्या समाजाला बांधायचं असेल तर समाजाची विचारधारा मानवतावादी विचारधारा घेऊन ती समाजामध्ये रुजवण्याचं काम करणारी वैचारिक कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून आपण टायमामध्ये टाईम ठरवून जर काम केलं, प्लॅनपूर्वक जर काम केलं तर निश्चितपणे आमची दिशा आपली राईट पद्धतीने येऊ शकते आणि आपण यशस्वी होऊ शकतो. सामाजिक प्रतिष्ठा निर्माण होऊ शकते आणि आपल्याला गिनल्याशिवाय कुणीच गिनतीत येणार नाही अशी व्यवस्था आपण निर्माण करू शकतो. आपण ही व्यवस्था निर्माण करू शकतो. हे वास्तव आहे भावानो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीवर आपण गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. आपण जर या बारीक सारीक गोष्टीचा गंभीरपणे विचार केला आणि आपण ठरवलं तर आपल्याला आपली सामाजिक प्रतिष्ठा आपली किंमत आपल्याला मिळवता येऊ शकते. पण यासाठी आम्हाला देणारी पिढी निर्माण करावी लागेल. मागणारी पिढी निर्माण करून जमणार नाही. आमच्याकडे मागणेवाले जास्त आहे, आमच्याकडे मागणारी माणसं जास्त आहेत. आम्हाला हे द्या, आम्हाला ते द्या. आणि कुणाला मागतात? इकडे चळवळीत सभेत संमेलनामध्ये बोंबलतात ये तो हमारे सामाजिक दुश्मन आहे. आणि दुसरीकडे त्यांच्याकडे जाऊन म्हणतात हमको ये दो. आणि तिसरीकडे बोंबलतात आम्हाला दिलं जात नाही. तुम्हाला दिलं जात नाही आणि म्हणून तुम्हाला मिळत नाही. आणि जर तुम्हाला हे मिळवायचं असेल तर तुम्हाला एक करावं लागेल की तुमच्यात ती कुवत, तुमच्यात ती क्षमता निर्माण करावी लागेल. आणि याशिवाय आपल्या अस्तित्वाची जी चळवळ आहे ते आपण जीवन ठेवू शकत नाही. आणि एक कार्यकर्ता म्हणून मी सगळ्यांना विनंती करणार आहे की आपण सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे की आपली चळवळ तेव्हा मोठी होईल जेव्हा आपण एक दुसऱ्याचा सन्मान करू लागत, आपण एक दुसऱ्यांना
समजून घेऊ, आपण एक दुसऱ्यांची मानसिकता लक्षात घेऊन एक दुसऱ्याचा आदर करायला लागू. आमच्यात ते घडत नाही. साधा व्हॉट्सअपमध्ये आपण बघतो की एखाद्या ग्रुपमध्ये एखाद्याने एखादा विचार मांडला, तो जर मला पटला नाही तर पटकन मी वाद करायला लागतो आणि मग संघर्ष चालू होतो आणि 4-2 जण पुन्हा राहू द्या म्हणायला लागतात. आपणच, आणि ह्या ग्रुपमध्ये कोण, तर सगळे आपणच, सगळे आपलेच भावंड, सगळे आपलेच कार्यकर्ते. आणि हे सगळं असताना जर आपण आपल्यामध्ये संयमानं वागत नसू, आपल्यामध्ये ताळमेळ आपला नसेल, आपण एक दुसऱ्याचा सन्मान करणार नसू, तर आपल्याला सन्मान कोण देईल? आम्हाला सन्मान मिळावा असं वाटत असेल ना, पहिल्यांदा आम्हाला एक दुसऱ्याचा सन्मान करायला शिकलं पाहिजे आणि एक दुसऱ्याचा सन्मान करणारी माणसं आपल्याला निर्माण करावी लागतील. ती सहनशीलता, ती मानसिकता आपल्यात निर्माण झाली पाहिजे. आणि ती मानसिकता निर्माण व्हायची असेल तर म्हणतात ना, ती कधी होते? वैचारिक पातळीवर जेव्हा आम्ही परफेक्ट होतो, तयार होतो, तेव्हा आपल्या माणसाला समजून घेऊन त्याला माफ करण्याची कुवत आपल्यात निर्माण होते. फकीरा अण्णाभाऊनं तेच आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, आम्ही समजून घेतला नाही. कारण जेव्हा फकीरा गावामध्ये फकीराचे वडील वाट्यांत जत्रा चालू होते, त्यानंतर शेजारच्या गावचा पुन्हा ती वाटी पळवून नेण्यासाठी खोत येतो, तेव्हा खोताला गबऱ्यावर बसून फकीरा पाठलाग करतो. त्या वाटीसहित त्या खोताची मूठ कापून टाकतो आणि त्याला जिवंत सोडतो करुणा आणि सांगतो, जा तुला सोडलं. ज्या बापाचा धोक्यानं खून केला, ज्या बापाला त्या खोतानं धोक्यानं मारलं, तो खोत फकीराच्या तावडीत सापडतो आणि सापडल्याच्या नंतर फकीराची तलवार त्याच्या मुंडक्यावर चढता हातावर चढते. ती सन्मानाची वाटी हातात घेतो आणि फकीरा म्हणतो, जा तुला माफ केलं. पण पुनंदा जर या शिवारात दिसला तर गबऱ्यावर बसून फकीरा नावाचं मराण इथं फिरत असतं. हा दम त्याला देतो. म्हणजे अण्णाभाऊनं सांगितलं, ती संयम आहे त्यामध्ये, ती भावना नाही त्यामध्ये. मग फकीरानं तर लोकाला, दुश्मनाला सोडून दिले, आपण आपणाला सोडायला तयारी नाही. आपणाला भांडल्याशिवाय आपण सोडत नाहीत आणि आपण आपल्यामध्ये जणू लढाई करून जिंकण्याची रेस लावतो. अशी आमची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि भावंडांनो, आणि म्हणून आपला एक दुसऱ्याने कार्यकर्त्यांनी नेत्यांनी एक दुसऱ्याचा सन्मान करून एक दुसऱ्याचा आदर करण्याची प्रक्रिया आपल्यामध्ये निर्माण झाली तरच आपण खऱ्या अर्थानं आपले काही ज्या गोष्टी आहेत ते यशस्वी करू शकतो. आणि आपली ही सगळी प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. आणि मी सगळ्यांना अशी विनंती करणार आहे की या सगळ्या गोष्टीबरोबर आपणाला ठरवावं लागेल की आता यापुढे आम्हाला आमची लढाई आमच्या बलबुत्यावर लढावी लागेल. आम्हाला आमची लढाई आमच्या बलबुत्यावर लढावी लागेल आणि ती आम्हाला आमच्याच ताकदीवर यशस्वी करावी लागेल. आमचं भलं कुणीच करणार नाही. तथागत गौतम बुद्धानं सांगितलं, स्वयं दीप भव, तू स्वतः प्रकाशित हो. आणि आपण अपेक्षा करतो कुणीतरी यावं, आम्हाला फोकस उजीर दाखवावा, वाट दाखवून सांगावं, चल इकडं रस्ता आहे. बिलकुल असं कधी घडलं नाही आणि घडणारही नाही. आम्हाला आमचं वाट, आमची दिशा जर ठरवायची असेल तर आम्हालाच आमचं अस्तित्व निर्माण करावं लागेल. आणि आम्हाला आमचं अस्तित्व निर्माण केल्याशिवाय, आम्हाला स्वयंप्रकाशित झाल्याशिवाय आम्हाला ही गोष्ट करता येणार नाही. आणि मित्रांनो, आम्हाला ज्या काही आमचे दुश्मन आपण समजतो त्यांच्या विरोधात लढायच्यासाठी आम्हाला आजची लढाई विचाराची लढाई आहे. आणि विचाराची लढाई यशस्वी करण्यासाठी तेवढं सक्षम आम्हाला व्हावं लागेल. आणि हे होत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर आमच्या महिला, आमच्या भगिनी यांचा सन्मान आपण आपल्या पातळीवर केला पाहिजे. आणि काम करणाऱ्या, चळवळीत काम करणाऱ्या महिलांना सन्मान केला पाहिजे, त्यांना मोठी ताकद दिली पाहिजे. आणि तुमच्या पाठीमागं आमच्यासारखी भावंड उभे आहेत, तुम्ही लढा म्हणून त्यांना उभं केलं पाहिजे. कारण मित्रांनो, आपल्या कुटुंबावर संस्कार जर खऱ्या अर्थाने निर्माण करण्याचं काम कोण करीत असेल तर फक्त महिला करू शकते. आणि कुटुंबाचा समाज बनतो. आणि समाज जर सुसंस्कृत बनवायचा असेल तर महिला देखील संस्कारित बनली पाहिजे. आणि चळवळीतून माणसामध्ये संस्कार निर्माण होतात. संस्कारित महिला निर्माण करायचे असतील तर महिलाचा सन्मान करून महिलाला मोठ्या संख्येमध्ये चळवळीमध्ये आणणं, त्यांना संरक्षण देणं, त्यांचा सन्मान करणं आणि महिलांना आपल्या पाठच्या बहिणीप्रमाणे जपणं, या पातळीवरचा कार्यकर्ता निर्माण झाला तर निश्चितपणे महिला काम करू शकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील नागपूरच्या एका महिलेच्या बैठकीमध्ये म्हणतात की मला विश्वास आहे
की महिला निश्चितपणे ही चळवळ उभी करू शकतात आणि यशस्वी देखील करू शकतात. कारण महिलावर बाबासाहेबांचा विश्वास होता. महिला खऱ्या अर्थानं नायक आहेत. अण्णाभाऊ साठेनं आपल्या कथानी कादंबरीच्या माध्यमातून महिलांना नायकत्व बहाल करून हे सिद्ध केलं की महिला जर ठरवलं तर व्यवस्थेचं परिवर्तन करण्यासाठी यशस्वी मुवमेंट देखील यशस्वी करू शकतात. ही ताकद महिलांमध्ये आहे. कारण ते संवेदनशील असतात. निश्चितपणे ते विश्वास आपल्या सर्वसामान्यावर विश्वास ठेवतात. त्यांच्यासारखं संवेदनशील मुलामध्ये नसतं आणि म्हणून मन नसतं. आणि म्हणून अशा महिलांना पुटअप करणं, या महिलांना ताकद देणं आणि महिलांना चळवळीमध्ये आणून त्यांना सन्मानित करणं, त्यांचा सन्मान वाढवणं, ही मानसिकता, ही मानवतेची मानसिकता, ही समतेची मानसिकता, हे समानतेची मानसिकता घेऊन काम करणारी आपल्यात पिढी निर्माण झाली तर निश्चित आणि निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक सक्सेस चळवळ निर्माण होऊ शकते. भावानो, म्हणून महिलांचा सन्मान करणं हे चळवळीचं ध्येय आहे आणि चळवळीनं आम्हाला ते सांगितलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला आमची चळवळ यशस्वी करायची असेल, कारण महिलाशिवाय समाजाची चळवळ गतिमान होऊ शकत नाही आणि सक्सेस देखील होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्हाला या चळवळीमध्ये मोठ्या संख्येनं आपल्या आया बहिणीला आणावं लागेल. आणि ते जेव्हा येतील, जेव्हा त्यांना वाटेल की या चळवळीमध्ये माझे सर्व भाऊ आहेत, हे सर्व भाऊ माझ्या आणि माझ्या समाजाच्या हितासाठी संघर्ष करतायत, माझ्या आणि माझ्या समाजाच्या इब्रतीसाठी संघर्ष करतायत आणि यांच्याबरोबर यांच्या खांद्याला खांदा लावून मी हिमतीनं काम करीन आणि किमतीनं जगन. हिमतीनं काम करून किमतीनं जगन आणि किमतीनं जगण्यासाठी आम्हाला हिमतीनं काम करावं लागेल. आणि हिमतीनं काम केल्याशिवाय किमतीनं जगता येणार नाही. आणि आमच्या या बहिणीमध्ये ती हिंमत निर्माण करून एक किमतीचा जगण्याची संधी प्राप्त करून देण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल. कारण मित्रांनो, अण्णाभाऊ साठेनं ते सांगितलं. अण्णाभाऊ साठेनं सांगितलं, अरे हिमतीनं जगा आणि किमतीनं मरा. हिमतीनं जगा कुणासारखं? राणूजी सारखं. आणि राणूजी सारखं किमतीनं मरा आणि फकीरासारखं हिमतीनं जगा. मित्रांनो, आम्हाला फकीरासारखं हिमतीनं जगल्याशिवाय आम्ही आमचं अस्तित्व निर्माण करू शकत नाहीत. एक दुसऱ्याला समजून घेऊन, एक दुसऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन, एक दुसऱ्याचा आदर करत करत, महामानवांची विचारधारा समजून घेऊन, समजावून सांगून एक सुसंस्कृत समाज निर्माण करणं हे चळवळीचं काम असतं. आपण सगळे मिळून ते काम निश्चितपणे करू शकतो. आपण सगळ्यांनी ठरवलं तर मला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये आज मातंग समाजामध्ये खूप बुद्धिवंत कार्यकर्त्यांची खूप मोठी फळी निर्माण झालेली आहे. आज महाराष्ट्रामध्ये मातंग समाजामध्ये अतिशय ताकदीनं काम करण्याची ऐपत असणारी आर्थिकदृष्ट्या सक्षम माणसं देखील झालेली आहेत. आणि आज महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे समाजहितासाठी वेळ देणारी वैचारिक तरण्या पोरांची फळी देखील निर्माण झालेली आहे. या सगळ्यांना आपण कलेक्ट केलं आणि आपण जर या सगळ्यांना कलेक्ट करून आपण एक संघपणेतीनं समाज अस्तित्वाच्या लढाई लढण्यासाठी एक प्लॅनपूर्वक काम करू लागलो तर निश्चितपणे आपली दिशा आहे ती परफेक्ट असू शकते. आपण यशस्वी होऊ शकतो आणि आपण निश्चितपणे आपल्या समाजाची ओळख या समाज व्यवस्थेमध्ये निर्माण करून देऊन एक आदरयुक्त, एक संस्कारित आणि एक सक्षम ताकदवर समाज निर्माण करू शकतो. आपण सगळे या पातळीवर विचार कराल. मी काय तुम्हाला तत्त्वज्ञान सांगाय कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे. आपण या सगळ्या गोष्टीवर विचार कराल. निश्चित आणि निश्चितपणे या सगळ्या बाबीवर गंभीरपणे आपण विचार करून भविष्यामध्ये आपण एकत्र येऊन आपल्या समाजाच्या चळवळीसाठी आपण देणारी जमात बनाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हे लाईव्ह व्याख्यानामध्ये मी इथंच थांबतो. जय भीम, जय फुले, जय शाहू, जय अण्णाभाऊ, जय लहू. Thank you.